विचार आहे, तुमच्या मनात अस्वस्थता आहे. काय नेमकी अस्वस्थता आहे ती? नाही मागील जेव्हापासून महानगरपालिकाचं इलेक्शन झाले 16 तारीखपासून जे चंद्रपूर शहरात चालू आहे, की जे आमचे जे खासदार मॅडम आहे आणि विजूभाऊ आहे. तर खासदार मॅडमचं असं म्हणणं आहे, की जे केलं मीनं केले, एपी फॉर्म वाटले, मीनं वाटले. तर यामध्ये सामूहिक जिम्मेदारी सर्व नेत्यांची आहे. विजूभाऊ पण महाराष्ट्राचे नेते आहे आणि विजूभाऊ पण चंद्रपूर जिल्ह्याचे नेते आहे आणि त्यांनीच पूर्ण महानगरपालिका इलेक्शनमध्ये संपूर्ण सहभाग घेतला आणि सर्व कार्यकर्त्यांना मदत केली आणि रॅल्या घेतली आणि सर्व घेतली. माझं म्हणणं मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझं असं म्हणणं आहे, की एक कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे, तर सर्व नेत्यांनी मिळून मिसळून हे आता सत्ता येत आहे, तर सत्ताचा सहभाग घेतला पाहिजे आणि हे माझे आहे, हे माझे आहे असं नाही करायला पाहिजे आणि जे खासदार मॅडम आहेत त्यांनी पण थोडंसं समजूतदारीनं घ्यायला हवे. ते स्वतः जाऊन जे शहराचे अध्यक्ष आहे, महिला अध्यक्ष आहे, बाकी महिला सदस्य आहेत त्यांना ते घरून पकडून रॅलीमध्ये पकडून घेत आहे, घेऊन जात आहे. तर ते पण बरोबर नाही आणि आम्हाला माहीत आहे की ते कुठं आहेत. त्यांचे जे आमचे सदस्य आहेत ते 13 सदस्य यवतमाळमध्ये एका हॉटेलमध्ये त्यांना लॉकअपमध्ये ठेवलं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की हे बरोबर नाही आहे. तर सर्वांना मिळून काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी मिळून हे महानगरपालिकामध्ये सत्ता बसवायला पाहिजे. प्रतिभाताईंनी काल आरोप जो केला आहे, की वडेट्टीवारांनी उमेदवार जे आहेत ते पळवून नेले, उचलून नेले. त्याबद्दल काय? नाही असं काही नाहीये. जे आता त्यांचाच गटामध्ये जे लोकं आहेत 13 लोकं त्यामध्ये अगर 1 टू 1 केलं प्रदेश अध्यक्षानं तर मला वाटते की जास्तीत जास्त लोकं वडेट्टीवार सोबत जाणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.